जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम उभे विदेवनी सुंदर उभे विदेवनी विदेवनी करत कामनी ठेवोनिया तुलसी हर करा आसे पितांबर तुलसी हर करा आसे हरि तुलसी हार आसे पितांबर तुलसी हार आसे पितांबर पितांबर हवने हे श्री राम तुलसी हार आसे पितांबर तुलसी हार आसे पितांबर तुलसी हार
हरि मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल गैरे तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा विठ्ठल कल्प आयुष्य भावितया कुला कल्प आयुष्य भावितया कुला माझिया सकळा हरीचा दासा माझिया सकळा हरीचा दासा कल्प आयुष्य भावितया कुला कल्प आयुष्य भावितया कल्प आयुष्य भावितया माझिया सकळा हरीचा दासा माझिया सकळा हरीचा दासा लागो राज अहंकाराचा वाराण लागो राज माझा विष्णुदास भाविकासी माझा विष्णुदास भाविकासी कल्पनेची बाधा न भोकवणे काळी कल्पनेची बाधा न भोकवणे कल्पनेची बाधा न भोकवणे काळी कल्पनेची बाधा न भोकवणे काळी ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो नामने तया असावे कल्याण नामने तया असावे कल्याण नामने तया असावे कल्याण नामने तया असावे निधान पांडुरंग मुखी निदान पांडुरंग मुखी निदान पांडुरंग नामने तया असावे कल्याण नामने तया असावे कल्याण नामने तया असावे कल्याण निधान पांडुरंग जामुखी निदान पांडुरंग जामुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न भोकवणे कल्पनेची बाधा न भोकवणे काळी कल्पनेची बाधा न भोकवणे मंडळी सुखी
सुखिया सो हरि हरि जय हरि हरि जय 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 मुबारक कुमारी हरि जय 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 मुबारक कुमारी हरि जय जय विठोबा रे रे राम राम ओ राम राम हो राम हरि अकल्प आयुष भावित अकल्प आयुष माझिया सकळा हरी दासा कल्पनेची बाधा नव कवने कल्पनेची बाधा नव कवने काळी माझिया सकळा हरी दासा माझिया सकळा हरी दासा कल्पनेचे बाधा नव कवने काळी कल्पनेचे बाधा नव कवने काळी ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो सुखी असो ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी राम राम सुखी असो ही संत ही संत मंडळी सुखिया सुखी संत ही संत मंडळी सुखिया ही संत मंडळी
सुखी असो सुखी असो कल्पनेची बाधा भोगवणे काळी कल्पनेची बाधा भोगवणे काळी भोगवणे विठ्ठल विठ्ठल ताली वाजवा आवाज वाढवा हरी विठ्ठल 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 करायला वेळ नाही बाबा आपल्याकडे 11 सव्वा 11 वाजले 10 ते 12 कीर्तन होत 4 वाजतील चालन का तुम्हाला तुमची हौसच करतो म्हणजे चाल त्यांचं काम झालं तुम्हाला चालेल विठाल विठाल शांत बसा महिला वर्गाला विनंती आहे आता बोलू नका मला बोलायला बोलवलं आता माझं ऐका एकट्याचं अजिबात गोंधळ करू नका हरी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदास भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदास भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो विठाला विठाला सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। तडी द्वादशं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकायासमन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ। धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा। शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता मस्तक माझा पायावरिया। वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या। मस्तक माझा पायावरिया, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या। हो मस्तक हे पायावरी, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या। श्री रामनाथ शंकर सानप आणि सौभाग्यवती सत्यभामाबाई रामनाथ सानप या दोन उभयतांच्या जन्मदिवसाच्या प्रित्यर्थ असणारी ही कीर्तनाची सेवा आहे। सेवेकरता अगदी वेळेत म्हणजे 9:45 वाजता तुमच्या इथं हजेरी मांडी घाला। काय काय सांगावं लोकांना, काय बाबांना कळत नाही। 9:45 वाजता हजर आहे, 11 वाजता कीर्तन सुरू झालं, 12चा शेवटचा टाइम आहे। 45 मिनिटात जेवढं काय होईल तेवढं या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। आदरणीय श्री हरिभक्तीपरायण या कुटुंबाचे लाडके जावई, आमचे मार्गदर्शक श्री प्रकाश महाराज शेळके यांच्या या मार्गदर्शनातून ही सेवा खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली। सुंदर असं वातावरण आहे। मृदुंगावर जे आहे ते केवळ मृदुंग वादक नसून महाराष्ट्रातील एक युवा नामांकित कीर्तनकार भागवताचार्य आमचे अभिजित महाराज गिरी आहेत। तुमच्या परिसराचं ते वैभव आहे, म्हणजे ते तसं त्यांचं नाव महाराष्ट्रभर आहे, पण मग परिसरामध्ये खऱ्या अर्थानं त्यांची एक वेगळी चमक आहे। परमार्थाचे ते पायिक उपासक आहेत। या ठिकाणी आमचे गुरुबंधू आदरणीय राम महाराज पवळ यांच्या संस्थेतील हे सगळे वारकरी, बाल वारकरी आणि भविष्यातले उत्कृष्ट कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, भागवताचार्य, रामायणाचार्य, विनेकरी महाराज। दादांचा काय परिचय नाही मला, तुमचं नाव काय? राजेंद्र महाराज लाड महाराजांचं सुद्धा या ठिकाणी आणि अतिशय महत्त्वाची या ठिकाणी उपस्थिती आहे अमर महाराज गीते। आता महाराजच आहे ते, उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे। दादांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो। भगवान पंढरीश परमात्मा श्री गुरु आदरणीय हरिभक्तीपरायण गाथामूर्ती राऊत बाबा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू। विठाल विठाल मॉनिटर अभंग संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे आणि या आजच्या अभंगामध्ये नामदेव महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागतात। मागण्याचा अधिकार त्यालाच आहे खऱ्या अर्थानं जो भगवान पांडुरंगाची सेवा करतो। कंपनीमध्ये खऱ्या अर्थानं महिन्याच्या अखेरीस त्यालाच पेमेंट दिलं जातो जो महिनाभर हजर आहे। सप्त्याच्या पंगतीमध्ये काल्याच्या दिवशी जेवण्याचा खऱ्या अर्थानं नैतिक अधिकार त्यालाच आहे जो 7 दिवस कीर्तन श्रवण करण्याकरता हजर आहे।
पण आपल्याकडं लोक काल्याच्या सुद्धा कीर्तनाला हजर होत नाही. पंक्तीमध्ये इथं बुंदीवाड तिथं डाळवाड असं मुस्कट घडलं पाहिजे. विठाल विठाल मला हे म्हणायचं आहे, मागण्याचा अधिकार त्याला आहे ज्याने प्रभू भगवान परमात्म्याची सेवा केली. नामदेव महाराजांच्या पूर्वजीवनाचा जर आपण विचार केला तर महाराज नृसिंह अवतारामध्ये नामदेव महाराज प्रल्हादाच्या रूपानं भगवान प्रभूच्या समवेत होते. प्रभू श्रीरामचंद्राचा अवतार कार्य ज्या वेळेला या मृत्यू लोकामध्ये झालं त्यावेळेला अंगदाच्या रूपानं नामदेव महाराज प्रभूच्या सोबत होते. द्वापार युगामध्ये भगवान गोपाल श्रीकृष्णाचा अवतार कार्य ज्या वेळेला झालं उद्धवाच्या रूपानं नामदेव महाराज होते. अवतार कार्य द्वारकेतलं संपलं. प्रभू भगवान परमात्मा विटेवरती उभे राहिले. नामदेव महाराजांच्या रूपानं पुन्हा एकदा ते अवताराला आले आणि तेच नामदेव महाराज याच कलियुगामध्ये पुन्हा एकदा अवताराला आले. जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथुनिया. बसवा खाली दिला. कौतुक नका करू, ऐकू द्या कीर्तन लोकांना. विठाल 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 असे नामदेव महाराज भगवान परमात्म्याच्या प्रत्येक अवतारामध्ये देवाची सेवा करतात आणि आज मात्र भगवान परमात्म्याकडे मागणं मागतात. खऱ्या अर्थानं आपण भगवान परमात्म्याकडे जे मागणं मागतोय ते हितावह असावं. म्हणजे ते एकट्याचं हित करणारं नसावं, जगाचं हित करणारं असावं. आपण भगवान परमात्म्याकडे जे मागणं मागतो खऱ्या अर्थानं ते योग्य असावं, अयोग्य नसावं. आणि भगवान परमात्म्याकडे जे आपण मागणं मागतो ते भगवान परमात्म्यानं सुद्धा आपल्याला मागितल्या द्यावं इतकं ते शुद्ध आणि सात्विक निखळ स्वच्छ असं. आज नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे मागणं मागतात. हे प्रभू पंढरीश पांडुरंग परमात्मा, माझी तुझ्याकडे अशी अपेक्षा आहे. भगवान परमात्म्याने नामदेव महाराजांना विचारलं, काय अपेक्षा आहे तुमची? कल्पायुष्य व्हावे तया कोळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कोळा. अकल्प आयुष्य व्हावे तया कोळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कोळा. माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा भगवणे काळे, कल्पनेची बाधा भगवणे काळे. माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न भगवणे काळे, कल्पनेची बाधा न भगवणे काळे, न भगवणे. अकल्प आयुष्य व्हावे तया कोळा, माझी आस कळा हरीच्या दासा. प्रभू, माझं तुमच्याकडे असं मागणं आहे जे आज आम्हाला या दोघांकरता मागायचं आहे. नामदेव महाराज म्हणतात, या उभयतांच्या कुळाला ऐका बरं नीट, अकल्प आयुष्य दे, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. जे हरीचे दास आहेत त्या सगळ्या हरिदासांच्या कुळाला प्रभू अकल्प आयुष्य दे. तुमचं नुकसान करणार नाही. ऐका, लक्ष द्या. मग अकल्प म्हणजे काय? कल्प माहिती आहे आपल्याला?
त्याच्या पोटात कल्प आला. ऐका हो, त्याच्या पोटात म्हणजे कल्प आला. तो कल्प नाही, ही अकल्प आहे. तसा जर आपण विचार केला या मृत्यू लोकाचा, तर या मृत्यू लोकामध्ये साधारण तुम्हाला मला प्रभू भगवान परमात्म्यानं 100 वर्षाचं आयुष्य उपभोगण्याकरता पाठवलेलं आहे. पण आता हे ज्याचं त्याचं दैव आहे, हे ज्याचं त्याचं संचित आहे का मनुष्य किती दिवस किती काळ जगतो. इकडे बघायचं, ती काय बघण्यासारखी गोष्ट आहे. ऐका जरा, श्री गुरु तुकाराम महाराजांचे धाकटे बंधू श्री कान्होबाराय महाराज एका वासुदेवामध्ये गोड वर्णन करतात. प्रभूनं तुम्हाला मला दिलेलं आयुष्य कसं आहे. अल्प आयुष्यमान देह, अल्प आयुष्यमान शत गणिले ते अर्धरात्र खाय, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाची उरले ते पाहिला, काय भजनाची उरले ते राम राम स्मरामि, राम राम स्मरामि, राम राम स्मरामि, राम राम स्मरामि. काय सांगितलं महाराजांनी तुम्हाला मला भगवान परमात्म्यानं दिलेलं हे जे आयुष्य आहे हे अतिशय अल्प. अल्प म्हणजे थोडस. दिंडीमध्ये ज्या वेळेला विश्वगुरु निवृत्ती दादांच्या सोहळ्यामध्ये आम्ही जातो त्यावेळेला दिंडी चालक सकाळी सकाळी सगळ्यांचं आवरलं की सांगतो, ऐका सगळ्यांनी अल्प उपहार करायला बसून घ्या. याचा अर्थ काय. उपहार म्हणजे जेवण, अल्प म्हणजे थोडं, गावठी भाषेत त्याला म्हणायचा नाश्ता, थोडस. तसं हे भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला दिलेलं आयुष्य आहे हे अल्प आहे. अल्प आयुष्य मानव देह, आणि असं हे अल्प असणारं आयुष्य त्यामध्ये शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. महाराज हाय पुरावा जर तुम्हाला पटत नसेल तर आपण अजून थोडंसं तुकाराम महाराजांच्या मागे जाण्याचा प्रयत्न करू. नाथबाबा वर्णन करतात, नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 शत वर्षाची गणना रे 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे ऐकायला गायला नाचायला पाहायला प्रमाण लय गोड वाटते बरं, पण त्याचा अर्थ लय अवघड आहे. नरदेह दुर्लभ जाना, अरे जाना दुर्लभ नरदेह हा, अरे हा नरदेह दुर्लभ आहे. संतांची भेट दुर्लभ आहे. भगवान परमात्म्याविषयी प्रीती होणं मुमुक्षत्व दुर्लभ आहे. आणि हा नरदेह दुर्लभ आहे. तुम्हाला आम्हाला भेटला, आपण भाग्यवान आहोत. तरी अजून काही माणसांना आपण माणसं याचीच जाण नाही. महाराज विठ्ठल विठ्ठल माणूस बोलायला म्हणजे बाळ जन्माला आलं की ते बोलायला शिकायला साधारण 2 वर्षाचा काळ जातो. बाळ जन्माला आल्यानंतर बोलायला शिकायला साधारण 2 वर्षाचा काळ जातो. पण काय बोलावं हे शिकण्यासाठी आयुष्य जातं. त्याचं श्राद्ध येतं पण त्याला काय बोलावं कळत नाही. विठ्ठल विठ्ठल ऐका, हा नरदेह
दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, आपल्याकडे विस्तार करण्यासाठी वेळ नाही बरं का, लक्ष द्या. आपल्याकडे विस्तार करण्यासाठी वेळ नाही. मला हे म्हणायचं आहे, कलियुगामध्ये आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य भगवान परमात्म्यानं दिलेलं आहे. माझ्याकडे बघा, आपण जर कृतयुगाचा विचार केला शेळके महाराज, तर कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती? 1,00,000. ऐकताय ना तुम्ही? कृतयुगामध्ये मनुष्याला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. युग बदललं, त्रेतायुग लागलं. त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या काळात 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती? द्वापार युग लागलं, भगवान गोपाल श्रीकृष्णाचा काळ 1,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती? 1,000. द्वापार युग संपलं, कलियुग लागलं आणि आता तुम्हाला मला फक्त 100 वर्षाचा आयुष्यमानाची देवानं मर्यादा घालून दिलेली आहे. पुन्हा कृतयुगाकडे चला. ऐकताय ना तुम्ही सगळे? माझ्याकडे बघा सगळे. 1,00,000 वर्षाचं आयुष्य कृतयुगामध्ये. आता लाखावर किती शून्य असतात ते तर कळत असेल ना? लाखावर हे लाख मरदे, हे लाख आठवा. तुम्हीच किती शून्य एका लाखावर? तुम्हाला विचारलं. पैसे पाहायला दिसते 5. एकावरती 5 शून्य. अमर महाराज, तुम्ही थोडे पलीकडे सारखा चष्मेवाले. हा, याचा अर्थ ते 1,00,000. प्रभूनं काय केलं महाराज, युग संपला ना, 1 शून्य पुसला. ते लहानपणी शाळेमध्ये आपल्याला असताना शिकवलं जायचं बघा, शून्य पुसा, वाटी काढा, खाली रेष वाढा. महाराज ती मजाच वेगळी होती. आता तशी नाही. इंग्लिश मिडियमला पोरं आहे माझे सुद्धा. त्यांना म्हणलं का जाय रे 27 रुपये आण तिकडून. ते म्हणले 27 म्हणजे किती? त्याला म्हणायचं 27. ते म्हणले बरं ठीक आहे आणतो बाप्पा. ऐका ना, त्या 1,00,000वरचा 1 शून्य पुसला. आता किती शिल्लक राहिला? आकडा किती शिल्लक राहिला? बोला बोला. 10,000. आता ते 10,000 त्रेतायुगामध्ये म्हणजे प्रभू श्री रामचंद्राच्या काळात, आणि याच काळामध्ये माझ्या शबरी मातेनं प्रभू श्री रामचंद्राची 80,000 वर्ष वाट पाहिली. किती? आपण पाहतो का वाट? असं झालंय कधी कीर्तन आवरलं, कधी पंगत बसून. पण आता त्या साईनाथ भाऊला लय हाऊस येतोय तुमच्या लक्षात? 80,000 वर्ष शबरी मातेनं देवाची वाट पाहिली महाराज. आणि आता ते द्वापार युग लागलं, 1 शून्य कमी झाला. आता आयुष्य किती वर्षाचं? 1,000. आणि आता कलियुग लागलं, देवाने 1 शून्य पुसला. आता किती वर्षाचं बोला? आता तुम्हा सगळ्यांच्या वतीनं, माझ्या वतीनं देवाला प्रार्थना करतो, आता तू शून्य पुसायच्या भानगडीत पडू नको. आता तू जर शून्य पुसायच्या भानगडीत पडला तर 10 वर्षात आम्ही करायचं काय? 2 पंचवार्षिक सुद्धा व्हायचे नाही. मला काय म्हणायचं, तुमच्या किती लक्षात येत आहे मला माहित नाही, पण ऐका. या 100 वर्षाचं आयुष्य कलियुगाचं आहे, आणि या कलियुगाची आयुष्य मर्यादा आहे 4,00,000 वर्ष 32,000. कलियुगाची आयुष्य मर्यादा किती आहे? 4,00,000 वर्ष 32,000. ज्या वेळेला 4,00,000 वर्ष 32,000 इतका काळ जाईल, त्यावेळेला कलियुग संपेल आणि पुन्हा एकदा पहिली चौकडी चालू होईल. पुन्हा कृत, पुन्हा त्रेता, पुन्हा द्वापार आणि पुन्हा कली, अशी एक चौकडी ज्या वेळेला होईल, त्या चौकडीला 1000ने गुणायचं आणि जे उत्तर येईल तो आहे 1 कल्प. आता हे कॅल्क्युलेटर मध्ये बसायचं नाही. परत एकदा सांगू का, लक्षात नसेल राहिलं तर? कली, द्वापार, त्रेता आणि कृत या 4 युगाची एक चौकडी. या 4 युगाच्या चौकडीला 1000ने गुणायचं आणि 1000ने ज्या वेळेला आपण त्याचा गुणाकार करू, या सगळ्या कलियुगाचे 4,32,000, द्वापार युगाचे वेगळे, त्रेतायुगाचे वेगळे, कृतयुगाचे वेगळे. तुम्हाला गुगलवर सगळं पाहायला मिळेल, किती वर्षाचं कोणतं, काळाचं कोणतं कालमान. त्याला 1000ने गुणायचं, तो 1 कल्प. आणि असे अनेक कल्प देवा यांना आयुष्य दे. आता यांना नाही, मी आधीच प्रस्तावना मांडून गेलो. तुम्हाला मला आयुष्य किती वर्षाचं आहे?
100 वर्षाचं. पण 100 वर्षापेक्षा मनुष्य जास्त जगू शकत नाही. पण जरी यांना आयुष्य देता आलं नाही ना देवा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझिया सकळा हरीचा दास. हो. आता एका माणसाला अकल्प आयुष्य देताच येत नाही, मी आधी तुम्हाला सांगितलं. पण ऐका ना, मीही जाणार आहे, तुम्ही सगळे जाणार आहोत. आजचा तो आपल्या चिंतनाचा मुद्दा नाही. पण जर तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राचा जर आपण विचार केला तर असं सांगितलं जातं, तुकाराम महाराजांच्या 8 पिढ्यांनी पांडुरंगाची भक्ती केली. विश्वंभर बाबापासून पंढरीची महिन्याची वारी आजही तुकाराम महाराजांचे 13वे वंशज देहू गावामध्ये आहे. आजही ते महिन्याची वारी करतात. मग ही त्यांच्या कुळाची काय आहे? आमची आयसी परंपरा, ही त्या कुळाची परंपरा आहे. मग तर समजा मी माळकरी आहे, आज मी माळकरी आहे, मी कधीतरी जाणारच आहे. पण माझा हा परमार्थ माझ्या लेकराने पुढे चालू ठेवावा म्हणून देवा त्याला आयुष्य दे. त्याच्याही लेकराने पुढे परमार्थ चालू ठेवावा म्हणून देवा त्याला आयुष्य दे. मग या आयुष्य नुसतं त्यांना नाही, या कुळामध्ये जी जी माणसं आहे, या बाबांच्या कुळामध्ये, या आईच्या कुळामध्ये जी जी माणसं आहे, आज आपल्याला प्रभू भगवान परमात्म्याकडे मागायचं आहे की या कुळाला देवा तू अकल्प आयुष्य दे आणि अशा अकल्प आयुष्यामध्ये तुझी सेवा त्यांच्याकडून घडू दे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी आस कळ हरीच्या दासा. हरीचा दास. माझी आस कळ हरीचा दास. मागणारे नामदेव महाराज आहे आणि देणारा भगवान परमात्मा आहे. नामदेव महाराजांना देवाकडं मागण्याचा अधिकार आहेच, कारण देवाशिवाय नामदेव महाराज राहत नव्हते. जगातली सगळ्यात मोठी क्रांती माझ्या नामदेव महाराजांनी त्या काळामध्ये केली. दगडाच्या देवाला निर्गुणातून सगुण रूपामध्ये आणून जेवण चारलं. सगळे आपण अभंग म्हणतो पण आपण त्याचा अभ्यास करत नाही. महाराज तुकोबाराय म्हणतात, नाम्या सवे जेवी नोहे संकोचित. नाम्या सवे जेवी नोहे संकोचित. नाम्या सवे संकोचित. नाम्या सवे ज्ञानियाची बिंदा आगे ओढी. उचणीच काही नेणे भगवंता. उचणीच काही नेणे भगवंता. नामदेव महाराज आणि प्रभूचा इतका स्नेह आहे. नामदेव महाराजांच्या हातानं भगवान परमात्म्यानं नैवेद्य ग्रहण केला म्हणून नामदेव महाराजांना त्या भगवान परमात्म्याकडे मागण्याचा अधिकार आहे आणि भगवान परमात्माही नामदेव महाराजांना देतात. म्हणून आपण वारकरी आहोत आणि वारकऱ्यांचीही भगवान परमात्म्याकडे मागण्याचं हे पसायदान आहे नामदेव महाराजांच्या भाषेत. म्हणून आज आपण सगळे तुम्ही आम्ही भगवान परमात्म्याकडे मागणं मागूया, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी आस कळा हरीच्या दासा. माझी आस कळा हरीचा दास. माझी आस कळा हरीचा दास. माझी आस कळा. अकल्प असं आयुष्य तू दे. भगवान परमात्म्याला
नामदेव महाराजांनी मागणं मागितलं. भगवान परमात्मे नामदेव महाराजांना म्हणतात, नामा अजूनही तुला माझ्याकडून काही मागण्याची अपेक्षा असेल बरं का, तर म्हणले तू मागण्यासाठी स्वतंत्र आहेस, बोल तुला काय पाहिजे. कल्पनेची बाधा नव्हे कोणे काय, कल्पनेची जय हो. कल्पनेची बाधा नव्हे कोणे काय, कल्पनेची बाधा नव्हे कोणे काय, कल्पनेची बाधा नव कोणे काळे, कल्पनेची बाधा नव कोणे काळे, कल्पनेची बाधा नव कोणे काळे, कल्पनेची बाधा नव कोणे हे संत मन जय हो. टाळ वाजवा रे. के आतो, हे संत मंडळी तुके आतो, ही संत मंडळी, ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा डोळे कोणी काळे, कल्पनेची बाधा डोळे कोणी काळे, कल्पनेची बाधा डोळे कोणी काळे, कल्पनेची बाधा डोळे कोणी काळे. माईक घ्या तुम्ही, वर इकडे माईक घ्या, माईक घ्या. कल्पनेची बाधा नो कवने काळी, कल्पनेची बाधा नो कवने काळी, ही संत मंडळी सुखी आसो, ही संत मंडळी सुखी आसो, ही संत मंडळी सुखी आसो, ही संत मंडळी सुखी आसो. कल्पनेची बाधा नो कवने काळे, कल्पनेची बाधा नो कवने काळे. हो, अतिशय सुंदर बरं का. यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. छान. नामदेव महाराज म्हणतात, देवा या कुळाला कुठल्याही कल्पनेची बाधा होता कामा नये. सध्या आपल्याला बाधा होते द्या. ऐकताय ना तुम्ही? सध्या आपल्याला फक्त बाधा आहे. काहींना सध्या राजकारणाची बाधा झालेली आहे. आता सध्या झोपात बरमळतात. आला आला आला, गेला 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 गेला, कॅन्सल झालं. ही बाधा नाही तर दुसरं काय. एका मी मंत्र्याचं स्टेटमेंट बाईट जेव्हा ऐकली एकदा टीव्हीवरती, मला विलक्षण दुःख त्या गोष्टीचं झालं. तो मंत्री असं सांगत होता, त्याचं नाव नाही सांगणार मी तुम्हाला, कारण मी कुठल्या पक्षाचा प्रचार करण्याकरता आलो नाही. मी शासनाचा एक प्रतिनिधी आहे. ऐका, त्या मंत्र्यानं अभिजित महाराज असं सांगितलं, आमच्या आई वडिलांना शिव्या दिल्या तरी चालतील, पण आम्ही आमच्या नेत्यांबद्दल एक शब्द वाईट ऐकून घेणार नाही. म्हणलं याला बुटानं हाणलं पाहिजे, नालायक कुठला. म्हणजे बघा, त्याला मंत्री त्याचे नेते आई वडिलांपेक्षा मोठे वाटतात. आता तुम्हीच मला सांगा, मी लहान आहे तुमच्यापेक्षा, ही राजकारणाची बाधा नाही तर काय. काही काही लोकांना धनाची बाधा झालेली असते, धनाची. ते लोक कुणाला काही समजत नाही महाराज. ते म्हणले ते लोकांना गृहीत धरतात. माझ्या घरी कार्यक्रम म्हणजे लोक आलेच पाहिजे, का बरं, माझ्याकडे पैसा आहे. असं नसतं राजा. असे कोट्याधीश या जगामध्ये दररोज गावात येऊन 100 लोकांना 2-2 हजार रुपये देतील आणि पाया पड म्हणतील, तरी कुणी त्यांच्या पाया पडत. पण हे माझे बाल गोपाळ, हा बाळ किती दिसतोय छान बघा. तो जर गावात गेला ना, त्याला किमान 100 लोक रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय राहणार नाही. ही परमार्थाची बाधा आहे त्याला. काही लोकांना धनाची बाधा झाली आहे. याच मृत्यू लोकांमध्ये एका माणसाला धनाची बाधा झाली होती. त्याला मुलं होते 1 लाख, नातू होते 1.25 लाख आणि 1.25 लाख होते, पंतून बायका होते 80,000. आपल्याकडे 40-40 नवरदेव. आता तुमच्या इकडूनच जाते खाली, इकडे काय काय आमच्याकडे आलाय लॉट आहे का.
माझा एक मित्र आहे, आम्ही सोबत होतो कॉलेजला, त्याचं झालंच नाही लग्न. आता माझी मुलगी 11वीला जाईल, 10वीचे पेपर दिले. तो मला म्हणतो किती फिरतो रे तू, मित्रच तो आता, त्याच्या पुढे कसला महाराज, अति परिचयात आवाज नाही. ते म्हणले किती फिरतो रे, बघ ना एखादी, म्हणले तिकडे जातो. आता माझा आष्टीला कीर्तन आहे, त्याला कळलं, ते म्हणले जाणार आहे ना, बघ तिकडं सेटिंग लावून देऊ आपण. त्याला म्हणलं का रे बावळट, कशाला थोड्या करता कुदबा करतो रे येडा. 4 वर्षानं आता मी मुलीचा वरबाप होईल ना, जावं येईल, तू कशाला उद्योग करतो, कधी लग्न भानगडे, त्याच्यात राहण्याची शाश्वती काय तिकडूनच्या लोकांची. विठाल विठाल काही काही लोकांना धनाची बाधा झाली आहे, नाव त्याचं रावण. श्री गुरु तुकाराम महाराजांचा मॉनिटर द्या थोडा, इको द्या. श्री गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा जर आपण अभ्यास केला, तुकाराम महाराज त्या गाथ्यामध्ये देव आणि संताशिवाय कुणाचं वर्णन करत नाही. नीट गाथा वाचा, पण गाथा वाचायला टाइम पाहिजे ना. कीर्तनकारच वाचित नाही, तुम्ही कुठून वाचणार. मी राऊत बाबा शिष्य, बरं माझा कधी कधी माता सरकत राहते. कीर्तनकारच वाचत नाही. त्या कीर्तनकारांसाठी माऊलीनं हरिपाठा स्पेशल एका अभंगाची नियुक्ती केली. सायासे करीशी प्रपंच दिननीशी, हे फक्त कीर्तनकारांसाठी बरं का. याचा अर्थ असा आहे, सायासे करीशी प्रपंचासाठी, प्रपंची पण कधी, दिन म्हणजे दिवसा, निशी म्हणजे रात्र. म्हणजे रात्री कीर्तनाला, सकाळी 10 दुपारी श्राद्धाला, परत रात्री कीर्तनाला. गाथा कधी वाचतोय तो, आणि तुम्ही त्यांचं ऐकत आहे. हा बाबानं काय आई सांगितली माहिती का, 400 किलोमीटर वर त्याची आई कुठं कामाला जाते तुम्हाला. विठाल विठाल तुकाराम महाराजांनी एकाच व्यक्तीचं गाथ्यामध्ये वर्णन केलंय, त्याचं नाव आहे रावण. विचार करा, श्री गुरु तुकाराम महाराज देवाचा अवतार, त्यांना त्याची दखल गाथ्यात घ्यावी लागली. लंके माझी घरे किती ती ऐका, सांग तसे संख्या जैसी तैसी, सप्तकोटी घरे जेते काशान तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी नेली नाही. त्या रावणाला सुद्धा बाधा झाली होती. कशाची? धनाची. आपल्या 2 अंगठ्या कुठे न्यायच्या. काल्याच्या पंक्तीत आला महाराज, इडवाड वाड रे इडवाड, बुंदी वाड. ते लोक म्हणले हा काय रे सारखा आज वाढ म्हणतोय. ते म्हणले त्याला मांडव परत नाही भेटली परवाच. याडा कुडला. बाया सुद्धा लग्नाला गेल्यावर महाराज ते असं मध्ये टाकायचं ना सोनं ना, ते असं पुढं गाडीत आणि गेल्यावर निसतं ते संसार बिंसार एकमेकीचा गाळा चेक करते. हिला किती का वेळ आहे ध्याना. आता तुम्ही सगळ्या मला सांगा, तुम्हाला शपथ आहे माझी, मर म्हणशील मी आम्हाला काय करायचं. ऐका नीट, तुम्ही सोनं बघता की खाता, काय करता नाही पहा द्या नसतं. हे तुम्ही नाही, जगाच्या बापाची पत्नी सीता माता निस्तं खोटं सोन्याचं हरिण पाहिलं. देवाला म्हणली आणा त्याला, धरा त्याला, मारा त्याला, द्या मला ब्लाऊज शिवून, तुमच्या भाषेत कांचोळी शिवून द्या. प्रभू म्हणले अगं सीते ते हरिण खोटं आहे, बाकीचं माहीत नाही. लगेच उठले. तेव्हापासूनची पद्धती नाही म्हणायचं. लगेच गेले खोट्या हरणाच्या माग. यांना माहित नाही का, गदी माडगुळकर अभिजित महाराज गीत रामायणामध्ये गोड वर्णन करतात. मृग सोन्याचा जगी असंभव, तरीही तयाला भुलले राघव. श्रीरामाला चुकवून गेल्या शक्ती मायाविनी, हो दैव जाणिले कुणी. कीर्तनकाराच्या कीर्तनाला गेलो. आता रात्री गेलो गपचूप, नाईट पॅन्ट टी शर्ट. मला कोणी ओळखलं नाही, कानटोपी घालेली होती, थंडीचे दिवस. ते कीर्तनकारले भारी म्हणत होता, धनदारा पुत्र जना बंधू सोय रे पिसुना. त्याला माहित नाही, त्याला वाटलं गेलो कीर्तन झालं. म्हणलो राम राम, मी शिवानंद पाटील. ते म्हणले तुम्ही होते का. म्हणलं मग पिसून झालं, तेव्हापासून आलोय मी. धनदारा पुत्र जन यांची बाधा व्हायला नकोय. आणि आज तुम्हाला मला नेमकी याचीच बाधा आहे. कोणाला धनाची, कोणाला पदाची, कोणाला आमच्या वाड्यातच लय बॅकिंग, आमच्या कुणी नादी लागत नाही. ह्या सगळ्या बाधा आहे महाराज. सांगू का तुम्हाला, नामदेव महाराज म्हणतात असलेल्या गोष्टीनं माणूस सुखी होत नाही, पण नसलेल्या गोष्टीची बाधा झाल्याशिवाय राहत नाही. तुमचं काय मत आहे. खेड्यातली मुलगी, पोरग खेड्यातलंच, पण ते मुंबईला कामाला, आणि म्हणून घरच्यांनी त्या मुलाचं लग्न खेड्यातल्या मुलीसोबत लावून दिलं. बिचारी शिकलेली होती, ग्रॅज्युएट वगैरे झालेली असेल. आणि मग ते उन्हाळ्यात लग्न झालं. 2-4 8-15 दिवस गावाला राहिले, दोघेही गेले मुंबईला.
आणि त्यांची ती मुंबईमधली खोली जरा परमनंट नव्हता ना, म्हणून साधीच खोली भाड्याने घेतलेली. कशाची खोली होती बोला ती? ऐकायला आलं नाही? हा, अशी ती भाड्याची खोली. आणि त्या खोलीमध्ये त्या दोघंच राहायचे. त्याच्यात किचन, त्याच्यात बेडरूम, त्याच्यात टॉयलेट, त्याच्यात पलंग, त्याच्यात भांडे पेटी, सगळा पसारा, त्यातच टीव्ही, त्यात कूलर, त्यात फ्रीज. आणि मग ते म्हणजे फक्त पलंगावरच बसण्याची जागा. पाहुणे आले तरी पलंगावर बसायचं, जेवायचं असं तरी पलंगावर जेवायचं. मग आता एक दिवस निवांत दुपारी दोघंही संध्याकाळी झोपले आणि राईट 12ला 10 मिनिटं कमी असताना दोघांच्या गप्पा चालल्या. म्हणले का हो, आपलं घर एवढं एवढं छोटं, कल्पना करा. तो म्हणला काय कल्पना करायची? समजा आपल्याला बाळ झालं, घर इतकं छोटं, त्याला झोपवायचं कुठं म्हटलं. तो म्हणला काय अडचण आहे, पलंग एवढा मोठा आहे, दोघं झोपतो, बाळ केवढं का असतं म्हणलं, किती किलोचं. दोघांनी थोडं थोडं सारखायचं. पण ती बाई त्याच्या पुढली होती. आणि बाया पुढल्याच असतात मंडपात बसलेले सोडून. ती म्हणली का हो, ठीक आहे एक पोरग तिथं झोपू आपण, आणि देवानं आपल्याला जर जुळच दिलं मग. आता काय भेजे हो, काय विचाराची योग्यता आहे, काय उंची महाराज. ते म्हणलं मग दोघांनी सरकायचं थोडं थोडं. ती पण सरकली, ती पडली, ती कमरेत मोडली आणि तोही पडला पलंगाच्या. आता 2 मुलांना जागा करायची म्हणल्यावर. आणि त्याचा गुडघा मोडला नाही पण तो फ्रॅक्चर झाला. आता खरं सांगा मला तुम्ही, हे जे दोघांचे हाडं मोडली ही झालेल्या मुलांनी की न झालेल्या? म्हणजे मग यांना न झालेल्या मुलांची बाधा झाली. ध्यानात धरा. विठ्ठल अशीच एक गंमत घडली. नवीनच लग्न झालेलं, 2-1 वर्ष झाले असतील, फॅमिली प्लॅनिंग, लेकरू बाळ होऊन दिलं नाही. पण आता त्यांनी ठरवलं आपल्याला बाळ झालं पाहिजे. मग तो म्हणायचा मी मुलाला डॉक्टर करणार, मला डायबिटीज आहे, नको इकडं तिकडे डॉक्टरला पैसे वाया जायला, घरचा डॉक्टर बरा आहे, पैसे वाचतील. ती म्हणली अजिबात चालणार नाही. आपली भाऊबंद आपल्याला किती त्रास देतात माहिती ना, सारखे आपल्या बांधाचे केसेस चालू आहे, मी मुलाला वकील करणार. पेटलं ना भांडण. 6 महिने ती पोरगी राग राग 1 महिना निघून आली गावाला. शेळके महाराज, ती पोरगी राग राग 1 महिना गावाला निघून आली. परत तिच्या आईने विचारलं का आली ग? म्हणले ते माझं ऐकत नाही. म्हणले काय? म्हणले ते मला म्हणतात मी मुलाला डॉक्टर करणार. ती आई, आता तिची आई म्हणली किती शहाणी असते. ती म्हणली तुझं काय मत आहे? नाही नाही मम्मी, मी त्याला डॉक्टरच करणार आणि अजून लेकरू होईल. महाराज, प्रकरण 1 वर्षात फारकतीपर्यंत आलं. कोर्टामध्ये केस उभी राहिली. काय तुमच्या फारकतीचं कारण आहे? तिचा वकील उभा राहिलाय आणि सांगतो, न्यायाधीश महाराज, माझी अशील हिचं असं म्हणणं आहे माझ्या मुलाला वकील करायचं, तो तिचा नैतिक अधिकार आहे, कारण लेकराला जन्म ती देणारी माय आहे. न्यायाधीश महाराज त्याच्या वकिलाला म्हणले तुमचं काय? म्हणले म्हणणं मांडा. म्हणले माझा अशील त्या मुलाचा बाप असणारे, वडील असणारे, म्हणून त्यांचा अधिकार आहे मुलाला डॉक्टर करणं. ते दोघांचा युक्तिवाद चालला. खडाजंगी चित्रपट पाहते ना तुम्ही. वकील करणार, डॉक्टर करणार, वकील करणार, डॉक्टर करणार. न्यायाधीश महाराज म्हणले तुम्ही तोंड बंद करा, त्या पोराला बोलवा, मी त्यालाच विचारितो तू काय होणार. आता यांनी तोंड दिले सोडून. अहो म्हणले बोलवा मुलाला, मुलाला हजर करण्यात यावं. ते म्हणले अजून पोरग व्हायचं नाही. म्हणले मुस्कान आणलं पाहिजे. म्हणले तुमचं विठाल. महाराज याला बसतील, बसा तिथेच बसा. तुम्ही इकडे बघा. याला म्हणायचं बाधा. आणि ऐका महाराज, परमार्थामध्ये बाधा ही खूप बाधक असते. ध्यानात धरा. आजही तुम्हाला मला बाधा झाली आहे बरं का. आजही तुम्हाला मला बाधा झाली आहे. हा संसार आपला आहे अशी. पण एक गोष्ट सांगून जाईल महाराज जाता जाता, हा संसार ना आपला आहे, ना आपल्या मागच्यांचा आहे, आणि ना जे सोडून गेले त्यांचा होता. हा संसार आपला नाही. हरिपाठामध्ये माऊली गोड किती चिंतन मांडतात. अरे लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरदार हारी वीणा, वाया एरदार हारी वीणा. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरदार हारी वीणा, वाया एरदार हारी वीणा. ज्या संसाराची तुम्हाला मला
मला बाधा होतीये. हा संसार माऊली सांगतात लटका आहे. लटका म्हणजे काय हो? इकडे बघा. लटका म्हणजे खोटा. असं जर आपण म्हटलं मग आपण घरात थांबायला पाहिजे का? संसार जर लटका आहे, आता आपण कीर्तन किंवा एक दोन लग्नाला हजेरी लावून कुठे जाणार आहे का? माझ्यासोबत येणार तुम्ही? संन्याशी जरी झाला, घरादाराचा त्याग करतो, आश्रमाच्या चाव्या कमरेला बांधतो. येते तुमच्या लक्षात मला काय म्हणायचं? संन्याशी जरी झाला, लग्न करत नाही, लेकर बाळांना जन्म देत नाही, लोकांची मुलं दत्तक घेतो, बरा आहे माझा वारसदार. मग एवढा खुदबा कशाला करायचा? मला काय म्हणायचं, हे सगळं खोटं आहे. या जगामध्ये एकच गोष्ट सत्य आहे आणि ती म्हणजे भगवान परमात्मा. आणि आपल्याला ही बाधा नको कल्पनेची. जे जे नाही त्याचा विषय आपण टाकला पाहिजे. प्रमाणे तुकोबारायांचं नाही तेची घेता शिरी होईल दुरी निजपंथ. जे आपलं नाही त्याचं आपण कशाला चिंतन करायचं? जमिनीचे आता उतार्यावर आपलं नाव आहे. आपला बाप गेल्यानंतर उतार्यावर आपलं नाव आहे. आता आपण गेल्यावर उतार्यावर कोणाच नाव राहणार आहे? खरं सांगा, ही गोष्ट आपण मालक आहे का जमिनीचे? तरी आपण म्हणतोय माझ्या वावरात तुझं यायचं काम काय? अरे वेडा आहे का तू? आमचे गुरुवर्य सांगतात आपण जमिनीचे मालक नाही, आपण फक्त जमिनीचे भोगवटदार आहोत. आता ही साऊंड सिस्टीम माईक खिशात घातली, अमर महाराज काय करतील? मी म्हणलं बोलले आवडला मला, जातो घेऊन. नाही ना, तो तात्पुरता आपण आणलाय. मी त्याचा मालक आहे का? नाही. साईनाथ महाराज म्हणले मंडप खूप छान आहे, राहू द्या असाच. चालेल का? एकदम सोपं सोपं सांगतोय तुम्हाला महाराज. म्हणून ही बाधा आपल्याला होता कामा नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात कल्पनेची बाधा न हो कवणे काळी. म्हणले जर यांना कल्पनेची बाधा झाली नाही तर काय होईल? खऱ्या अर्थानं ही संत मंडळी सुखी होईल. कारण दुःखाचं कारण काय आहे? कल्पना. आणि म्हणून महाराज नामदेव महाराज म्हणतात कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखे आसो. ही संत मंडळी सुखे आसो. ही संत मंडळी सुखे आसो. ही संत मंडळी कल्पनेची बाधा न कवणे काळी हे संत मंडळी सुखे आसो. ही संत मंडळी सुखे आसो. कवणे काळी ही संत मंडळी सुखी आसो. ही संत मंडळी सुखी आसो. आता या कीर्तनाला जे जाणकार श्रोते असतील ना, जाणकार म्हणजे काय? ज्यांची इच्छा नाही तरी बसलेली याला जाणकार म्हणत नाही. खास यांनी कीर्तन ठेवलंय ना, आपण ऐकलं पाहिजे. जे पंचक्रोशीमध्ये कीर्तन ऐकायला जातात सातत्यानं, जे परमार्थात आहे त्या हाताला वचके यायला लागलं. पहा थांब अजून टाइम आहे अर्धा तास. पाहिलं ना हात किती वाढवाय. ऐका महाराज, शंका अशी आहे ही संत मंडळी सुखी असो. महाराज संत सुखी नाही का? ऐकताय ना तुम्ही? अहो देवाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला आधी कोणाकडे जावं लागतं? नामदेव महाराजांच्या हातानं मगाशी आपण पाहिलं देव जेवण करत होते, तरी नामदेव महाराजांना कच्चं ठरवण्यात आलं. ज्या वेळेला नामदेव महाराजांनी गुरु केले, ज्या वेळेला शिष्यत्व पत्करलं, त्यावेळेला नामदेव महाराजांना देवाने सांगितलं आता तू कच्चा नाहीस. मग देवाकडे जाण्या अगोदर आपल्याला कोणाकडे जावं लागतं? संतांकडे जावं लागतं. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद. हा, संतांशिवाय या जगामध्ये काही नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबा गोड वर्णन करतात, जर तुम्हाला ते ज्ञान पाहिजे, या विश्वामध्ये देवच सर्व आहे, तर संतांशिवाय पर्याय नाही. ते ज्ञान पैगावरवे जरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसे. मग संत कोण? ज्यांचा विषय फक्त भगवान परमात्मा आहे, याला म्हणायचं संत. तेही प्राणा परोते आवडती माझ निरोते. जे भक्त चरित्राती प्रशंसती. जे देवाच्या भक्तांची प्रशंसा करतात, देव म्हणतो ते संत मला आवडतात. आपला मुद्दा असा आहे, नामदेव महाराज म्हणतात ही संत मंडळी सुखी असो. का हो? संत सुखी नाही का?
प्रमाण सांगू का? सर्व सुखे आजी तेची ओळखली, संतांची देखिली चरणांरोजे. आता एकदम टोकाचं प्रमाण सांग, एकदम टोकाचं, त्याच्यापेक्षा मोठं प्रमाण नाही. महाराज ते आता आपण वारकरी, तुका म्हणे माझे, बोला तुका म्हणे माझे, जाऊ का घरी निघून? तुका म्हणे माझे हेची सर्व कोण? सुंदर ते ध्यान सुखरूपायचा, ते पटत नसेल तर माऊलीचं सर्व सुखाचे आगर, बोला सर्व सुखाचे आगर, सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, परखवा देवी वार, परखवा सुखाचे आगर. आगर या शब्दाचा अनुवाद समुच्चय असा होता. आपण डेपोला मराठीमध्ये काय म्हणतो दादा? आगर प्रमुख. आगर म्हणजे रास, धान्याचा अशी मोठी शीग, त्याला म्हणायचं आगर. मग सर्व सुखाचा आगर आहे कोण? भगवान पांडुरंग परमात्मा. तरी त्याला वाटलं याच्याही पेक्षा जास्त सुख जर उपभोगायचं असेल तर ते वैकुंठात मिळणार नाही. म्हणून ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सांडोनी संता सदनी राहिला. हे सगळ्यांना पाठ आहे ना. देवानं वैकुंठ सोडलं आणि कुठं आला? संतांच्या घरी. म्हणजे संतांच्या जवळ काय आहे? सुख. तरी नामदेव महाराज म्हणतात ही संत मंडळी सुखी असो. ठीक आहे नामदेव महाराज, सगळ्या संतांना सुखी करण्याचं काम मी करणार आहे, पण अजून तुमची काय मागणी आहे? अहंकाराचा वारा न लागो राजे, अहंकाराचा वारा न लागो राजे, माझ्या विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी, कल्पनेची मानव कवनिकारी, कल्पनेची मानव कवनिकारी. अहंकाराचा वारा न लागो राजसा. नामदेव महाराज म्हणतात या कुळाकडे कधीच अहंकार त्यांच्या अंतःकरणामध्ये येऊ नये. आणि सांगू महाराज, परमार्थामध्ये आल्याच्या नंतर तो नक्कीच येतो बरं का. अगदी थोडं वाजवायला यायला लागलं रामकृष्ण हरी भजन किंवा अंत्ययात्रेचं भजन, त्या माणसाला जर म्हणलं ना चल ना, ती म्हणली कुठं? म्हणले भजनाला. पुढं तर चला. आपल्याला आदेश करतो कनिकता आणा. बरेच मृदुंगाचार्य असे त्यांना पखवाजच लावता येत नाही. त्यांना म्हणले त्यांना नाही वाजा ना, लावून द्या ना. म्हणजे तू नुसता पाकिट घेतो का? ही आडा कुठला अहंकार. थोडं गायला यायला लागलं ना महाराज, नाही जमून देत दुसऱ्याला. बरं, परमार्थात इतके खोडीचे लोक आहे महाराज. असे जर गायनाचार्य उभे असे जर असले ना, आणि माझ्यासारखा एखादा वारकरी जर आला ना महाराज, ती एकमेकाला असं आला पाय जसा दहशतवादी अफजल कसा आजमल कसा चुलत भाऊ आलाय, जसा आदरच नाही महाराज. एकही कीर्तनकार कीर्तनकाराला भेटल्याच्या नंतर पाया पडत नाही. एकही कीर्तनकार कीर्तनकाराबद्दल त्याच्या पश्चात गोड बोलत नाही. हा अहंकार नाही तर काय? अरे आज ऐका, ज्या वेळेला माझे श्री गुरु आदरणीय हरिभक्तीपरायण गाथामूर्ती राऊत बाबा कुरेकर बाबांची ज्या वेळेला भेट होते, त्यांच्या पायावर साष्टांग लोटांगण घालून नमस्कार करतात. याला म्हणायचा आदर.
ते नवीन नवीन आता त्या नवीन मुली लग्न झालेल्या त्या डोकं ठेवून पाया पडत नाही सासूच्या, त्या येते त्या बाई कशाला येते बाईच निघ. मला काय म्हणायचं तुमच्या किती लक्षात येते मला माहित. अहंकार. माऊली म्हणतात थोडं ज्ञान आलं की माणसाकडे काय येतो. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवे. आणि असाच अहंकार या कुळाला नको. अहंकाराचा वारा लय वाईट बरं का हा वारा. मला लय तारखान माझा आवाज लय गोडन मला जोड नाही. आमच्या गावात माझ्याशिवाय कोणी सप्ताह करीत नाही. सगळे महाराज आले का आमच्याच घरी राहत्या. हा अहंकार काही कामाचा ध्यानात धरा. माझ्या विष्णुदास भाविकाशी नामदेव महाराज म्हणतात माझ्या एकट्यासाठी नको देऊ. माझे जे सर्व विष्णुदास आहे या सगळ्या विष्णुदासांना तू ते दे. माझ्या विष्णुदास भाविकाशी. ठीक आहे नामदेव महाराज. नामदेव महाराज देवाला म्हणतात देवा एकच मागणं माझं तुमच्याकडं अखेरचं मागणं आहे आणि ते मागणं झाल्यानंतर मी थांबणार आहे. नामदेव महाराज म्हणतात कारण ऊन खूप वाढलं आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात या कुळाचं देवा तू अखंड कल्याण कर. नामा म्हणता जय हो. नामा म्हणे तया सावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवणी काळी. ही संत मंडळी सुखी असो. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हात वरती करा आणि मोठ्या प्रमाणात पंढरी भगवान पांडुरंग परमात्म्याचा गजर करा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
घेतल्याच्या नंतर तुम्ही बसा. साईनाथ महाराज बसा. बसा तुम्ही दादा. नाही घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही, काळजी करू नका. काय कुणी फॅड आणले कोणी विचारित नाही महाराज त्याला. हे असं मी फाटक्या तोंडाचा आहे ना राव. एवढे उपारणे एवढ्या शाली काही त्याचा यूज होत नाही. 50-50 बिचारे लेकरांना दिले तर त्यांना आनंद वाटतो. ऐका आता आणले तर द्या. अभंगाचा यथामती यथा अवकाश या ठिकाणी भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज खऱ्या अर्थानं या सानप परिवारामध्ये अतिशय हा आनंदाचा दिवस आहे. इकडे लक्ष द्या. आता कुजबूज करू नका. अगदी शेवटचे 10 मिनिटं आणि कीर्तनाच्या शेवटवरच महाराजाचं जीवन अवलंबून असं ध्यानात आलं. अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि मला खऱ्या अर्थाने या साईनाथ दादांबद्दल मला बोलवलं म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही महाराज. कंटाळा आलाय. 4 तारखेपासून बोंबलतोय. 15 मे पर्यंत बोंबलायचं दररोज सकाळ संध्याकाळ. मला बोलवलं म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही. पण ऐका, त्यांच्या अंतःकरणामध्ये अशी मनीषा निर्माण झाली का मेल्याच्या नंतर तर श्राद्ध तर प्रत्येक जण करतं. काही काही लोक जगाच्या लाजकाचं करतात. इच्छा नसते खर्च करण्याची, पण भाऊबंद काय म्हणतील, आपले गपावून पिचकारी मारतील, त्याच्यापेक्षा करावा नाही कीर्तन तर प्रवचन. महाराज ऐका, पण त्यांनी सांगितलं मला माझ्या आई वडिलांच्या डोळ्याच्या देखत त्यांचा एक सोहळा करायचा आहे. एकदा त्यांच्याकरता मोठ्या प्रेमाने टाळे वाजवा. ऐका, श्री गुरु तुकोबाराय. आता तुम्ही माळकरी आहे की नाही मला माहित नाही साईनाथ महाराज, पण ऐका, तुम्ही तुकोबारायांच्या अभंगाला एकदम तंतोतंत साजेस वागलात म्हणून तुमचं कौतुक. कारण गाथ्याचा अभ्यास करताना श्री गुरु तुकोबाराय असा एक अभंग आहे, त्यामध्ये तुकोबाराय म्हणतात, जिते नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी आणि केले आपणची जेवी. जिवंतपणे आई बापाला लोक जेव घालत नाही, मात्र मेल्यावर 51,000चा बाबा. आमच्या नाशिक जिल्ह्याला तर लय उता आलाय त्यानंतर. आणि असं हे वातावरण आणि खऱ्या अर्थानं त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आणि महाराज असं जे घडलंय ना, गपकर बाई त्याला गपकर ऐकू दे जरा लोकायला. हे जे सगळं घडलंय ना, धन्य माता पिता तयाची बोलिया जीता जो से लगता, धन्य माता पिता, धन्य माता पिता साईनाथ दादांनी हा जो या ठिकाणी हा कार्यक्रमाचा घाट घातलाय, हा जो उपक्रम राबवलाय, त्यांना धन्यता द्यायची नाही. रागणं का मान बरं का, ऐका आत्ताच आले ना. धन्यता त्यांना द्यायची नाही, धन्यता त्यांच्या माता पित्यांना द्या. धन्य माता पिता तयाची, माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. का माता पिता धन्य आहे? लक्ष देऊन ऐका. कारण या जगामध्ये लेकरा करता बाप जितकं करतो ना महाराज, या जगामध्ये लेकरा करता तितकं कुणीच करत नाही. लेकरू जर पास झालं तर आई त्याच्या मुखामध्ये तोंडामध्ये साखर देऊन त्याचं कौतुक करते. पण बाप आता हा 10वी पास झाला, याचं पुढलं शिक्षण कसं होईल याची सातत्यानं चिंता करतो. याला त्याचा बाप म्हणतात. संध्याकाळी माझं लेकरू कीर्तन करून घरी आल्यावर काय खाईल या एका वेळच्या चिंतेनं व्यतीत होते. ही त्याची माय असते, ही त्याची आई असते. पण आयुष्यभर माझं बाळ सुखानं कसं खाईन या चिंतेनं व्याकुळ होतो. याला त्याचा बाप म्हणतात. महाराज बाप कळणारच नाही आपल्याला, कारण बाप कळण्यासाठी आपल्याला सुद्धा बाप व्हावं लागेल. त्यावेळेला आपल्याला आपला बाप कळेल. हे बाप असं कीर्तनात प्रवचनात रडून गागून सोंग करून नाही सांगता येणार. बरेच असे सोंगाडे रडतात. एक तो पाहिला अख्ख्या कीर्तनात नॅपकिन पिळला त्यानं कीर्तन झालं, इतका रडला. सोंगाड्या कुठला ऐका नाही महाराज. अरे
उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाने दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामध्ये आसू जरी कना वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर. बाप समजणं इतकं सोपं वाटलं तुम्हाला? मी तुमच्या समोर उभा आहे ना, मी 4थीत असताना माझे वडील वारले. कितवीत असताना? पण आमचे बंधू आमची आई संस्कार म्हणून मी आज तुमच्या समोर बोलतोय. जर वडील असते ना, नाही क्लास 1 पण क्लास 2 अधिकारी नक्कीच असतो ध्यानात धरा. पण बाप नाही महाराज. सगळं आहे आज. पद आहे, प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, सन्मान आहे, सत्कार आहे, गाडी आहे. हे टीव्हीवर जेवढे चॅनल आहे ना मराठी, कीर्तन झाले, सगळं आहे. शॉपिंग करायची आळंदीला जाऊन धोतरांची आता असं वाटतं वडील असते तर एक धोतरपान त्यांच्यासाठी घेतलं असतं. पण आज बाप नाही महाराज. म्हणून तुम्ही सगळे भाग्यवान आहात ज्यांचे आई वडील जिवंत आहे. तुम्हाला शपथ आहे पांडुरंग परमात्म्याची, त्यांच्या डोळ्यात पाणी येईल आणि गावासमोर त्यांची मान खाली जाईल. असं कधीच वर्तन करू नका. नाही गळ्यात माळ घातली तरी चालेल. विठाल विठाल नेमकं माणसं याच्या उलट करतात आणि याच्यात परमार्थिक माग नाही बरं. जे दिंड्या काढणारे, सप्तेचे कारभारी, बाबा लोकांच्या संपर्कात हेच लोक आई बापाला त्रास देतात ध्यानात. हा माझा स्पष्ट आरोप. तुमच्या खोड्या देवाला सगळ्या कळतात ध्यानात धरा. मी तर असं सांगेन, देव विटेवर का उभं राहिला एवढं जरी तुला कळलं ना बेटा तरी परमार्थ झाला. पांडुरंग परमात्मा विटेवर उभा राहिला याचं कारण काय? पुंडलिकानं केलेली आई वडिलांची. आणि हात त्या पांडुरंगाकडे जातो. अरे तू जर त्याच्या पायावर डोकं टेकवित असतील ना, त्याला असं वाटत झालं वरून लात मारू का काय तुझ्या ध्यानात. कारण तू आई बापाला जर त्रास देत असतील तर महाराज सगळं करा पण आई बापाला कधी दुःख देऊ नका. सगळं विसरा पण आई बापाला कधी विसरू नका. लोक म्हणले मग काय त्यांना घरी काढून द्यायचं नाही महाराज. अरे विसरू नको रे आई बापाला, जिजविली त्यांनी काया काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची. हे तुला मिळेल बंगला माडी, शेतीवाडी, मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडे. म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावच निक मागाया रे वेड्या. मिळणार नाही आई बापाची माया, मिळणार नाही आई बापाची. साईनाथ दादांच्या ज्या मातोश्री आहे सत्यभामा आई साहेब, यांना इथं कीर्तनाला आणण्यात आलं. त्यांना जागेवर हालता येत नाही. त्यांचं सगळं साईनाथ दादा आणि त्यांच्या पत्नी, काय नाव तुमच्या बहिणीचं आहे, शोभाताई, ह्या सगळं करतात. त्यांची नातवंड त्यांची सेवा करतात. महाराज हे मोठं भाग्य आहे बरं का. जे आईवडिलांची सेवा करतात ना, मी त्यांना कायम सांगत असतो, तुम्ही श्राद्धाला कीर्तन प्रवचन ठेवायचं नाही, काही काम नाही. कारण तुम्ही आईबापाची काय केली खऱ्या अर्थानं सेवा. महाराज हे लेकरं झाल्याच्या नंतर त्या आईला किती आनंद वाटत असेल ज्या वेळेला हे लेकरं झाले. आणि महाराज हा प्रपंच अतिशय सोन्याचा, सुखाचा, गोकुळासारखा भरलेला, हा असाच कायम आनंदी राहो. कदाचित ती आई साहेब हे लेकरं लहान असताना म्हणत असतील. संपलं कीर्तन बरं का शेवटात. चिमण पिलानो
कुशीत या करील तुम्हावर माया काळ जातल्या ममतेची दरील तुम्हावर छाया काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा देव सुखाला कर. या आई साहेब म्हणत असतील काका म्हणत असतील माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार माझ्या घराच गोकुळ झालं मन आनंदाने न्हालं जशी अमृताची धार माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. या साईनाथ दादांकडून या शोभाताईंकडून या नातवंडांकडून आपल्या या उभयतांची आपल्या वडिलांची मातेची सदैव सेवा घडो. सगळ्यांनी हात वरती करा 2-3 मिनिटासाठी एकदा. ज्याच्यामुळे मला बोलवलं ती आता करायचे करा बरं हात खाली हात नका करू. हात जर वर केले नाही मी निघून गेलो मी लगेच जाणार मी जेवत नाही कुठं पाणी सुद्धा पित नाही. कुणाला चक्कर आली मळमळ झाली मला कॉल करायचा नाही मी घेत सुद्धा नाही फोन कोणाचे. करा वरती हात. आमचे ज्या ठिकाणी शूटिंग करणारे आमचे कोल्हे दादा या ठिकाणी आलेले आहे त्यांचा अट्टहास आहे हा. आता त्यांना तुम्ही देणार आहात ना म्हणून करावरती हात. सगळे टाळकरी गायनाचार्य मृदुंगाचार्य सगळे सावधान 5 मिनिटासाठी. अरे हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं सरते
मल्हारीची वारी मल्हारीची वारी ओ माझ्या आवाज मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी ऐक ना ग बाई तू राम नाम घेई संसारा पायी या ग संसारा पायी संसारा पायी या संसारा पायी संसारा पायी या संसारा पायी हे गे 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 हरिनाम घे घे माया सारी सोडून दे माया सारी सोडून दे हात लावणे नशिबाला तू रडती ठाई ठाई संसारा पायी या ग संसारा पायी संसारा पायी या संसारा पायी संसारा पायी या संसारा पायी एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर हे तरी नाही कळलं बघ दुसरा येईल हे तरी नाही कळलं हो हे तरी नाही कळलं मग दुसरा येईल हे तरी नाही कळलं हे सरदेशी वाटिका काळ बांधून नील सरदेशी वाटिका हो सरद सेवटीबा काळ बांधून येईल सरद सेवटीबा हे गजनार्दनी आमचे काय जाईल आमचे काय बाबा दिले पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा हो रविले तशी गेली कडकड वाकडे गणित देव जाणे जे चांगलं असेल ते सद्गुरूंचं आहे जे चुकीचं असेल ते वाणीचे बुद्धीचे दोष समजा या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो अमर दादाचे विशेष आभार एकदा साऊंड सिस्टीम वाल्या दादा करता टाळी वाजवा या ठिकाणी विनेकरी महाराज यांच्यामुळं मला तुमच्या दर्शनाचा योग आला या आई वडिलांच्या दर्शनाचा योग आला असे आमचे परमार्थ प्रेमी आदरणीय आमचे जीवनातील उत्तम मार्गदर्शक प्रकाश महाराज शेळके तुमच्या कुटुंबाची जावई जावयाला खूप इज्जत असते नाही का एकदा जावया करता टाळे वाजवा लय नाराज आहे का काय जावयावर जसे त्यांना 100 रुपये द्यायला लावले प्रेमानं वाजवा जरा मोठ्या बरं वाटलं असेल आता तुम्हाला ऐका ना सगळ्यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोले रे पुरे रे देवा पुरे हे माझे बचारीला तुका ज्ञानेश्वरा राधा पैगे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या या ठिकाणी साईनाथ भावानी त्यांच्या परिवारानं अतिशय सुंदर असं नियोजन आणि हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे जीवनामध्ये आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या संपूर्ण कुटुंबानं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमानिमित्त आपण ज्यांचं सुश्राव्य असं सुंदर कीर्तन ऐकलं ते शिवानंद महाराज पाटील यांच्या वाणीमधून त्यांनी जी सेवा दिली त्याबद्दल मी प्रथमतः सानप कुटुंबियांच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं महाराजांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो
आणि या ठिकाणी आपणा सर्वांच्या आशीर्वादानं किंवा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी आणि बाईंना या ठिकाणी पुढे आणायचंय. आपण तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत. जय हरी बाबांचं उतरणं इथे याच्या हो का नाही नका काय नाही. चला मुली या, मुली बाईच्या बाबांच्या मुली या इकडं. अभिजित महाराज आमच्या येईन बाई नाव घेते. घ्या 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 त्यांना घ्यावं लावावं लागेल. मग ऐका, उपस्थित सगळ्या नातेवाईकांना विनंती आहे. आता या ठिकाणी अविष्ट चिंतन सोहळा साजरा होत आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण पंढरीश पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करूया की या दाम्पत्याला भगवान परमात्मे आमचंही आयुष्य दे, त्यांचा उतरत्या वयातील काळ अतिशय सुखाचा जाऊ दे. सगळ्यांनी टाळ्यांचा गजर करायचा आहे आणि मुखानं पांडुरंगाचं नामस्मरण करायचंय. पुंडलिक कापा, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की.